तर या होत्या आतापर्यंतच्या हेडलाईन्स आणि सुरुवात आपण करणार आहोत शिंदे आणि ठाकरे गटातल्या राजकीय संघर्षाच्या बातमीनं। 40 आमदार 13 खासदार शिवसेनेतून बाहेर पडले, शिंदे गटामध्ये सामील झाले। शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये दरम्यान आता आणखी काही इनकमिंग शिंदे गटात होणार आहे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारी शिंदे गट असल्याचं कळतंय। 1 खासदार 2 आमदार पुन्हा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाला हादरा देण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे आणि जो ओढा शिंदे गटाकडे दिसतोय, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर जो विश्वास व्यक्त केला जातोय शिवसेनेतल्या नेत्यांकडून आणि आमदार लोकप्रतिनिधी खासदारांकडून, ते पाहता पुढच्या काळात पुन्हा एकदा ठाकरे गटाला गळती लागणार असं स्पष्ट दिसतंय। दसऱ्याला शिवसेनेतून नेत्यांचं सीमोल्लंघन, आणखी एक गट शिवसेनेसोबत जाणार। ठाकरे गटाचे बडे नेते शिंदेंच्या संपर्कात। एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा हादरा देण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे गटातले मोठे नेते शिंदे गटासोबत जाण्याची शक्यता आहे। ठाकरे गटासोबत असलेले काही नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली आहे। शिंदे गटातल्या सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतले एक खासदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे। शिवाय शिवसेनेच्या मुकुटातला कोहिनूरही संपर्कात असल्याचं शिंदे गटातले नेते सांगतायत। दुसरीकडे कोकणातला एक फायरब्रँड आमदार शिंदेंसोबत जाण्याच्या वाटाघाटी करतोय, तर शिंदे गटातील उदयचा हात धरून एक शांत संयमी आमदारही उत्कर्ष साधणार असल्याची चर्चा आहे। अभिनय तो कभी नहीं हे एक सूत्र जे आहे हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत यांनी अवलंबलं आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करण्याकरता, स्वतःची ताकद दाखवण्याकरता आणि वारंवार अनेक शिवसेनेचे खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील हे शिंदे गटात येत आहेत, शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत। हे दाखवण्याकरता दसरा मेळाव्याच्या दिवशी फार मोठी जय्यत तयारी सुरू आहे। दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे गट जो आहे तो ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। दसऱ्याला शिवसैनिक रूपी ऊर्जा मिळवण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्लॅन आहे, पण या प्लॅनला शिंदे गट बहुतेक सुरुंग लावणार हे आता स्पष्ट होऊ लागलंय। दसऱ्याला पक्षफुटीचे फटाके फोडण्याचा शिंदे गटाचा हा मास्टर प्लॅन कितपत यशस्वी होतो हे लवकरच स्पष्ट होईल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। शिवसेनेला चहूबाजूनं घेरण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदे गटाकडून केला जातोय आणि वेगवेगळी रणनीती त्याच्यासाठी आखली जातीये। एकीकडे आपलीच खरी शिवसेना हे सांगण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे। याच दरम्यान आता ठाकरे गटाला जास्तीत जास्त नुकसान करणं आणि त्यांची जास्तीत जास्त माणसं आपल्या गटात घेणं ही एक रणनीती सुप्रीम कोर्टातला निकाल येण्याच्या आधीची असू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेत। त्यामध्ये मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांचा समावेश आहे। या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, पण मुंबई महापालिका निवडणुकीत खरा सामना रंगणार आहे तो शिवसेना आणि भाजपमध्येच। गेल्या वेळी शिवसेना आणि भाजपनं जिंकलेल्या जागांमध्ये बोटावर मोजण्या इतक्या जागांचा फरक होता। खरं तर 2017 मध्ये भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्रपणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती। यंदाही तेच चित्र पाहायला मिळणार असलं तरी शिवसेनेच्या समोर भाजपचं शिंदे गटासोबत नवं आव्हान असणार आहे। 40 आमदारांच्या बंडामुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे। या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला जास्तीत जास्त डॅमेज करण्याची शिंदे गटाची राजकीय खेळी असल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच नव्हे तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह सुद्धा शिवसेनेला मिळू नये अशी शिंदे गटाची रणनीती आहे।
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सत्ता संघर्षावरच्या सुनावणीत त्याचे संकेतही मिळाले. शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केलाय. शिंदे गटानं धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर सुद्धा दावा ठोकलाय. शिंदे गटानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवावं अशी सुद्धा आग्रही मागणी केली आहे. आज जनतेला कळून चुकलंय. मी बाळासाहेबांचा विचार पुढे घेतोय. मी बाळासाहेबांच्या विचारावर चालतोय. त्याच बाळासाहेबांच्या धनुष्यबाणला भाजपाच्या स्क्रिप्ट घेऊन कसं गोठवायचं आणि एकाएकी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना कसं खिंडीत पकडायचं हे सगळ्या क्लुप्या चालू आहे आणि लोक बघतायत. सर्व प्रकारचे प्रयत्न करून निवडणूक आयोगासमोर ॲफिडेव्हिट सादर करण्याचं काम करण्यात आले. आता अलीकडं जो प्रयत्न धनुष्यबाण मिळवण्याचा आहे तो जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे पुढे जाईल असं मला वाटतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची असेल. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना बॅकफूटवर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेची खरी कसोटी लागेल. तसंच शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं की शिंदे गटाच्या याचा फैसला सुद्धा याच निवडणुकांच्या निकालावर अवलंबून आहे. पण निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेच्या भात्यात जाणार की शिंदे गटाला मिळणार अथवा निवडणूक आयोग ते चिन्ह गोठवणार हे लवकरच स्पष्ट होईल. पण दरम्यानच्या काळात शिवसेना आणि शिंदे गटातला राजकीय संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या राज्याच्या राजकारणात दसरा मेळाव्यावरून मोठा संघर्ष सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. याच दरम्यान भाजपनं एक माइंड गेम खेळलाय. दसरा मेळाव्याच्या शिवाजी पार्कवरून त्या मुद्द्यावरून भाजपनं खेळलेला हा माइंड गेम ठरवणार आहे शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा. दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगलं. शिवाजी पार्क कुणाचं? विचारांचं सोनं नेमकं कोण लुटणार? पडद्याआड रंगतंय राजकारण. महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे अतूट नातं म्हटल्यास वावगं ठरू नये. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 1966 रोजी पहिला भव्य दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतला होता. तेव्हापासून काही अपवाद वगळता दसरा मेळावा, शिवसेना आणि शिवाजी पार्क हे जणू समीकरणच बनलं. यंदा मात्र शिवाजी पार्कवर विचारांचं सोनं कोणी लुटायचं यावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय. कारण उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेकडून 2 वेळेला शिवाजी पार्कसाठी रीतसर अर्ज करण्यात आला, पण पालिकेनं अद्याप परवानगी दिलेली नाही. तिकडे शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा म्हणून त्यांना गळ घातले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपलं अस्तित्व टिकवू पाहणाऱ्या मनसैनिकांनी देखील राज ठाकरे यांनीच यंदा दसरा मेळावा घ्यावा असा चंग बांधलाय. मुंबईमध्ये शिवाजी पार्क वगळता बीकेसी आणि सोमय्या मैदान ही 2च सभेसाठीची मोठी मैदानं उपलब्ध आहेत. मात्र शिवाजी पार्क हे केंद्रस्थान. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना रोखण्यासाठी शिंदे गट मोठा प्लॅन आखतंय. कारण ठाकरे यांच्या सभांचं केंद्रबिंदू असणारं शिवाजी पार्क गोठवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यापासून ठाकरे यांना रोखण्याचा शिंदे यांचा प्लॅन असल्याची चर्चा देखील होती. पण त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत कोणतंही मैदान गोठवलेलं नाही हे स्पष्ट केलं. दसरा मेळाव्यासाठी सगळे मैदान ब्लॉक केलेले आहे सरकारच्या वतीनं. महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका सरकारने कुठलंही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदानं मिळतील. तूर्त चेंडू सरकारच्या हाती आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार आणि विचारांचं खरं सोनं कोण लुटणार याची उत्सुकता त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जनतेला सुद्धा लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या समोर महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष पोहोचलाय. त्याच्यावरच्या सुनावणीला सुरुवात झाली. आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. पण आता पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे. पण आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंनी नेमका काय युक्तिवाद करण्यात आला, कशी राजकीय सत्ता संघर्षाची ही रस्सीखेच सुरू आहे, शहकाटशहाचं राजकारण सुरू आहे, जाणून घेऊयात. धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाविषयी निवडणूक आयोगाला येत्या 27 सप्टेंबर पर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही. बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. यावेळेला शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर जो एक आय त्यांनी दाखल केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, त्या आयमध्ये त्यांचं जे म्हणणं आहे की जे इलेक्शन कमिशन समोरचं जे प्रकरण आहे त्याची स्थगिती उठवण्यात यावी आणि स्थगिती उठवून या प्रकरणामध्ये आम्हाला काम करून देण्यात यावं. एखाद्या पक्षातील गटानं पक्षचिन्ह कायद्यानुसार तक्रार केल्यास दुसऱ्या गटाला नोटीस द्यावी लागते. तसंच चिन्ह कुणाचं हे ठरवण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती देण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी केलाय. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद करताना हाच मुद्दा उपस्थित केला. निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्यापासून सुप्रीम कोर्टाला रोखता येणार नसल्याचा युक्तिवाद कौल यांनी केलाय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असून लवकरात लवकर निर्णय होणं आवश्यक असल्याचं कौल यांनी सांगितलं. यावर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी 3 ऑगस्टच्या सुनावणीची घटनापीठाला आठवण करून दिली. त्यावेळेला कोर्टानं निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाविषयी निर्णय न घेण्याचा आदेश दिलेला होता. तसंच घटनापीठाचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी पुन्हा एकदा सिब्बल यांनी केली आहे. दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली. तसंच 1968च्या कायद्यानुसार पक्षचिन्हाबाबतचे सगळे निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं. त्यामुळे कोर्टानं आयोगाची कार्यवाही रोखू नये असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केलाय. उद्धव ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षचिन्हाचा निर्णय घेण्यापूर्वी कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यावा असा युक्तिवाद केलाय. या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगानं 27 तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असा आदेश घटनापीठानं दिलाय. दिलासा आज कोणालाही मिळालेला नाही, कारण की त्यावर कोणताही न्यायनिर्णय झालेला नाही. पण जे समयसीमा निर्धारित होण्याचा जो विषय होता तो मात्र झालेला आहे आणि ते 27 तारखेच्या आज समयसीमा निर्धारित होईल आणि 27 तारखेला बसणारा जे कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे त्याची अध्यक्षता मात्र जस्टिस ललित करत आहे, म्हणजे सरन्यायाधीश करत आहे. त्यांच्या पुढे हे स्पेसिफिकली 2 आहे लिस्ट होणार आहे, त्यावर ते न्यायनिर्णय देतील. या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला होणार असून वादी आणि प्रतिवादींना लेखी स्वरूपात घटनापीठासमोर आपलं म्हणणं सादर करावं लागणार आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीला घटनापीठ कोणता निर्णय देतं यावर राज्यातल्या शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थरोड तुरुंगात असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची उद्धव ठाकरे यांना भेट घ्यायची आहे. त्यांना ही भेट व्यक्तिगतरित्या आणि स्वतंत्र हवी आहे. पण त्यांना जर अशा प्रकारची भेट घ्यायची असेल तर कोर्टाच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही भेट होणार का हा सवाल आहे. शिवसेनेची बाजू दररोज जोरदारपणे मांडत शिवसेनेच्या विरोधकांना आपल्या वाघबाणांनी घायाळ करणारे आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत 31 जुलैपासून कारागृहात आहेत. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली आहे. संजय राऊतांची तुरुंगात भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक आहेत. संजय राऊत यांची जेलर कार्यालयात भेट घेता येईल का अशी विचारणा ठाकरेंच्या कार्यालयातून आर्थरोड कारागृहाच्या अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. इतर कैद्यांना मिळते तशा प्रकारची परवानगी द्यायला कारागृह प्रशासनानं नक्कीच तयारी दाखवली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडनं जी सूचना प्राप्त झाली आहे त्यानुसार त्यांना स्वतंत्र भेट हवी आहे.
आणि याच ठिकाणी येतोय कायदा आडवा. अर्थात कोर्टाची परवानगी घेऊन अशा प्रकारची स्वतंत्र भेट सुद्धा होऊ शकते. आणखीन तीच भूमिका घेतली कारागृह प्रशासनानं. एकंदरीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट लवकरच होऊ शकते असे संकेत यातून नक्कीच मिळत आहेत. संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राऊत कुटुंबाची भेट घेतली. आता राऊतांची कारागृहात भेट घेऊन शिवसेना राऊतांसोबत असल्याचा संदेश राऊत कुटुंबासह तमाम शिवसैनिकांना देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असणार आहे. संजय राऊत यांची स्वतंत्र भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे कोर्टात अर्ज करण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या परवानगीवरच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेचे नेते माजी मंत्री अनिल परब यांच्या कथित दापोलीतल्या त्या रिसॉर्टचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीच्या दापोलीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनिल परब यांच्या रिसॉर्टच्या संदर्भात चर्चा केली. जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंचं सरकार जमीनदोस्त झालं. आता ऑक्टोबर महिन्यात अनिल परबांचं रिसॉर्ट जमीनदोस्त होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. तसंच अनिल परब यांनी फसवणूक केली आहे, त्यांनी खोटे दस्तऐवज उभे केले, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. नवरात्रीत रिसॉर्ट पाडण्याचं काम सुरू होईल आणि दिवाळीत जमीनदोस्त होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ऑक्टोबर महिन्यात अनिल परबचे रिसॉर्ट, दोन्ही रिसॉर्ट जमीनदोस्त झालेले असेल. एका बाजूला अनिल परबचे दोन्ही रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे. अनिल परबच्या विरोधात फौजदारी कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढच्या सोमवारी 12 सप्टेंबर रोजी खेड येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप एकत्र आले. दोघांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केलं. पण या दोघांमध्ये सगळं काही आलबेल आहे असं नाहीये. आधी अमरावतीमधल्या आणि आता ठाण्यातल्या लोकसभेच्या जागेवरून या दोन्ही पक्षांच्या मध्ये आता तणातणी सुरू झालेली आहे. कारण भाजपच्या नेत्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघावरती दावा केला. स्वाभाविक आहे, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असलेले श्रीकांत शिंदे जिथून खासदार आहेत त्याच्यावर जर भाजपनं दावा केला तर शिंदे गट सुद्धा त्याला उत्तर देणार आहे. आणि मग झालं राजकारण सुरू. बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट. कल्याणवरून शिंदे गट भाजपत रस्सीखेच. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. कल्याणमुळे शिंदे गटात चलबिचल. आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजपची युती होणार हे जगजाहीर आहे. पण या युतीत आत्तापासूनच कुरबुरी सुरू झाल्या आहेत. यावेळी निमित्त ठरलंय कल्याण लोकसभा मतदारसंघ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणचे खासदार आहेत. या कल्याणमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा रविवारपासून दौरा होणार आहे. त्यातच कल्याण प्रभारी संजय केळकरांनी 100% भाजपचा नारा दिला. हे लोकसभा 100% पूर्ण आमचे 100% तयार झाले पाहिजे सर्व दृष्टीने पुढच्या लोकसभेसाठी. त्या दृष्टीने हे आधीच 15 महिन्याआधीच काम सुरू झालेलं आहे, ज्याला केंद्रीय मंत्री वेळोवेळी येतात. कल्याणवर केळकरांनी दावा सांगितल्याचे तीव्र पडसाद उमटले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्याणवर दावा नसल्याचं स्पष्ट केलं. आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे आणि ओरिजिनल शिवसेना जी शिंदेंच्या नेतृत्वात त्याच्यात जे जे लोक आलेले आहेत त्यांच्या कोणाच्या जागेवर आम्ही कशाला त्या ठिकाणी दावा करू. कल्याणवर दावा नसल्याचं फडणवीसांनी सांगितल्यानंतर शिंदे गटाचा जीव भांड्यात पडलाय. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ज्याचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांची युती
शिवसेना भाजप युती तर आम्ही जाहीर केलेली आहे. आम्ही एकत्र राहणार आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये एकत्र आहोत. आमची युती भक्कम आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही शिवसेना भाजपा एकत्र लढणार आहोत. अमरावती लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता कल्याणचाही विषय निघालाय. आगामी निवडणुकांमध्ये परस्परांकडून मतदारसंघांवर दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी दावे प्रतिदावे करणाऱ्यांची समजूत काढताना शिंदे आणि फडणवीसांचा कस लागणार आहे. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आता आपण जाणून घेऊया बातमी. दसरा मेळाव्याच्या शिवाजी पार्क मैदानावरून एका बाजूला जो राजकीय संघर्ष सुरू आहे शिंदे आणि ठाकरे गटात, यात भाजपनं उडी घेतली आहे आणि भाजपनं ठाकरे गटावरती जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेला पेंग्विन सेनाही ते म्हणतायत आणि दसरा मेळाव्याला हास्य जत्रा आहे. त्यामुळे वादाची नवी ठिणगी पडली आहे. जाणून घेऊयात खास रिपोर्ट. भाजप म्हणते शिवसेना म्हणजे पेंग्विन सेना. दसरा मेळावा नव्हे, हास्य जत्रा. दसरा मेळाव्यावर भाजपचा प्रहार. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. शिवाजी पार्क शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरेंना मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेत ही रस्सीखेच सुरू असतानाच भाजपनं उद्धव ठाकरेंना आणि दसरा मेळाव्याला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती निशाणा साधलाय. शिवाजी पार्कवर पेंग्विन सेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, कारण बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र हास्य जत्रेची वाट पाहतोय. उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली तर उद्धव ठाकरे सामान्य शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याची शक्यता आहे. या मेळाव्यातून संभ्रमावस्थेमध्ये आणि कुंपणावरती असलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेतच थांबवून ठेवू अशी आशा ठाकरेंना आहे. त्यामुळेच शिवसैनिकांशी खुल्या मनानं संवाद साधेल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मला जास्त काही भाषण करायचं नाहीये. दसरा मेळावा तर आलेलाच आहे, तो तर घ्यायचाच आहे शिवाजी पार्कवरती. त्यावेळेला मला जे काय बोलायचं ते बोलेल. आणि यावेळेला एक बरं आहे की आतापर्यंत मला बोलताना तोंडावरती मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा, त्याच्यामुळे जरा जपून बोलावं लागायचं. आता जे बोलायचं ते जे सुचेल त्यावेळेला ते बोलेल. शिवसेनेचा मेळावा झालाच तर त्यापूर्वीच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खिल्ली उडवून त्याचं गांभीर्य कमी करण्याची भाजपची रणनीती आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळावा आयोजनासाठी रस्सीखेच तर दुसरीकडे भाजपकडून होणारी बोचरी टीका अशा दुहेरी हल्ल्याला ठाकरे गटाला सामोरं जावं लागतंय. दसरा मेळावा म्हणजे हास्य जत्रा सांगून दसरा मेळाव्यातली हवा काढून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न किती यशस्वी होतो हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होत आहे. दसरा मेळाव्याचा राजकीय फुगा फोडून उद्धव ठाकरेंचा राजकीय जनाधार तोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास ठाकरे गटाला येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच आता भाजप आणि शिवसेनेमधला जो संघर्ष आहे तो अधिक तीव्र होताना दिसतोय. यावेळी निमित्त ठरलंय ते म्हणजे मुंबईमध्ये अनेक बस स्थानकांच्या बाहेर जे पोस्टर्स बॅनर झळकत आहेत त्याच्यावरून हे पोस्टर वॉर सुरू झालं. भाजपनं गणेशोत्सवाचे पोस्टर सगळ्या मुंबईत लावले आणि मग शिवसेनेनं त्या पोस्टरवर आपले पोस्टर चिकटवून भाजपला झाकोळण्याचा प्रयत्न केला. पण भाजपनं त्यांचे पुन्हा पोस्टर काढले. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधलं हे पोस्टर वॉर पुढच्या मोठ्या संघर्षाची नांदी ठरत आहे. निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच मुंबईतल्या रस्त्यांवर राजकीय संघर्ष सुरू झालाय. भाजपचे सण उत्सव जोरात या बॅनरवर शिवसेनेने त्यांचे बॅनर लावले, मात्र ते हटवून भाजपनं पुन्हा त्यांचे बॅनर दाखल केले. भारतीय जनता युवा मोर्चानं यावेळी शिवसेनेला परिणाम भोगायला लागतील असा इशारा दिलाय.
जनता पार्टीचा नियमाने परवानगी घेऊन लावण्यात आलेले आमच्या नेत्यांचे बॅनर काढणे आणि त्यांच्या बॅनरवर बॅनर लावणे बंद करा, अन्यथा आम्ही हिंदू विरोधी नकली शिवसेनेला जसाच तसे उत्तर देऊ आणि यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई सक्षम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत येऊन कार्यकर्त्यांना मिशन 150चा कानमंत्र दिला होता. त्याचे पडसाद आता उमटू लागल्याचं या बॅनर प्रकरणावरून स्पष्ट झालंय. मागच्या आठवड्यात भाजपचे नेते भालचंद्र शिरसाट यांनीही आरपारची भूमिका घेतली होती. पेंग्विनला वरळीत वाढणारे धार्मिक वातावरण असह्य झाले आणि मग काय, हिंदुत्वाशी फारकतीचे संकेत देत त्यांनी रात्रीच्या अंधारात चक्क श्री गणेशाचे बॅनर्स फाडले. भाजपनं बॅनर हटवल्यानंतर शिवसेनेकडून सुद्धा तिखट प्रतिक्रिया देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. त्यातच राज्यात झालेलं सत्तांतर आणि शिंदे गटानं भाजपसोबत केलेली हातमिळवणी यामुळे राजकीय संघर्ष तीव्र होत चाललाय. परिणामी दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याची गरज आहे, कारण यामध्ये फक्त दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भरडले जातील आणि नेते सत्तेचा सोपान चढतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपनं मिशन बारामती हाती घेतलं. बारामती जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आरसा दाखवलाय. बारामतीकर कधी शरद पवारांची साथ सोडणार नाही. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीकर मात्र कधीच पवारांची साथ सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपच्या या मिशनची खिल्ली उडवली आहे. हा प्रयत्न आजचा नाही आहे, भाजपचंही प्रचार तंत्र आहे आणि बारामतीत पवार साहेबांचा एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल, शरद पवार साहेबांना बारामती त्याची सोडणार नाही. सर्व प्रकारचे प्रयत्न करून निवडणूक आयोगासमोर ॲफिडेव्हिट सादर करण्याचं काम करण्यात आले. आता अलीकडं जो प्रयत्न धनुष्यबाण मिळवण्याचा आहे तो जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे पुढे जाईल असं मला वाटतं. यानंतर बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून. काँग्रेसमध्ये कुठलीही फाटाफूट नाहीये, काँग्रेस एकजूट आहे, पण भाजपकडून वेगवेगळ्या बातम्या पेरून संभ्रम निर्माण केला जातो, अशा प्रकारचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय. ते सांगलीत बोलत होते. एक सण ठेवा असा विषयच नाही. ही जी चर्चा आहे ती येते कुठून, त्याचा उगमाचा शोध जर तुम्ही घेतला तर भेद निर्माण करण्याचं वातावरण हे तर भारतीय जनता पक्षाचं त्यांची पद्धत आहे कामाची, म्हणून अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतायत. काँग्रेस आम्ही एकजूट आहोत, एकत्र पद्धतीने काम करतो आहोत, कोणीही काँग्रेस सोडणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आता पुन्हा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे आणि निमित्त आहे ते म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकींचं. सगळ्यात अवघड म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक अखेर घोषित झाली आणि राज्यातल्या 1166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. 14 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यातल्या ग्रामीण भागातल्या या हजारो ग्रामपंचायती निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत होत्या. अनेकांनी सरपंच पदाचं बाशिंग सुद्धा गुडघ्याला बांधलेलं आहे, कारण यावेळेस जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे आणि त्यामुळे निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. दिग्गज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरणार आहे. अमरावतीमधलं लव जिहादचं प्रकरण हे अधिक चिघळत चाललेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या मुद्द्यावरून पीडित मुलगी जी आहे त्या मुलीच्या कुटुंबीय आणि मुलाकडचे दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान या सगळ्याला आता राजकीय वळण सुद्धा लागलेलं आहे. त्यामुळे लव जिहादचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आलाय. निमित्त ठरलंय अमरावतीतल्या एका घटनेचं.
अमरावतीत पुन्हा लव्ह जिहाद. 10 दिवसात 5वी घटना. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नवनीत राणांची आक्रमक भूमिका. भाजपचा आंदोलनाचा इशारा. अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागत नसल्यानं खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांना फैलावर घेतलं. लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती घेण्यासाठी त्यांनी PSIला मोबाईलवर फोन केलेला होता. मात्र या फोन कॉलचं PSIनं रेकॉर्डिंग केल्याच्या मुद्द्यावरून नवनीत राणांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं. पोलीस अधीक्षकांना तत्काळ बोलावण्याची मागणी त्यांनी केली. जिल्ह्यामध्ये लव्ह जिहादच्या घटना वाढत असताना पोलिसांकडून बेपर्वाई होत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. 24 तास पासून ती मुलगी गायब आहे. त्यांच्या परिवाराची कुटुंबाची परिस्थिती पावलं जात नाही आता. तिचा भाऊ सकाळपासून रडत होता तो आमच्या घरात. तर आम्हाला असं वाटते कुठे ना कुठे ते डिपार्टमेंटनी आमच्या लोकांना लोक जे आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे. पण ते ना करताना जेव्हा मी बोलते की या मुलीला 1 तासामध्ये तुम्ही हाजीर करा, आम्हाला तिचं बयान ऐकायचं आहे की बाई काय झालं, कसं झालं, ती सेफ आहे की नाही सेफ आहे, ते उत्तर द्या. मुलीचं अपहरण झाल्यानं तिचे कुटुंबीय प्रचंड दहशतीमध्ये आहेत. काळजी वाटत असल्यानं मुलीला पोलिसांनी शोधण्याची मागणी पालकांनी केली आहे. आली रात्रभर नाही आली माझी मुलगी. मला मुलगी पाहिजे, मला काही नाही पाहिजे. माझी मुलगी मला आणून द्या बस. तुम्ही कुठून बघून कालपासून फोन पण राहिला तिच्या. माझी मुलगी मला आणून द्या बस, मला काही पाहिजे नाही. मला गेल्या आठवड्यात धारणीतल्या लव्ह जिहादचा प्रकार उघडकीला आलेला होता. उच्च शिक्षित तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये ओढण्यात आलेलं होतं. त्या तरुणीची सुटका होत नाही तोच आता अमरावती शहरात हिंदू तरुणीचं अपहरण झालंय. त्यामुळे भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गेल्या 8-15 दिवसातलं हे 5वं उदाहरण अमरावतीतलं आहे. अमरावती हा लव्ह जिहादचा मोठा अड्डा बनलेला आहे. हिंदू मुलींची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. कुटुंब त्रस्त आहेत. या सगळ्या याच्यावर अमरावती पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता रात्रभरापासून त्या मुलीचा शोध अमरावती पोलीस लावू शकलेले नाही. तात्काळ सगळी यंत्रणा लावून त्यांनी तात्काळ आमची मुलगी शोधली पाहिजे. मिनीनगर मधील एक मुलगी 19 वर्षाची घरातून मिसिंग असल्याबाबत कंप्लेंट प्राप्त झाले. त्या अनुषंगानं राजापेठ पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केलेले आहे आणि सर्व अनुषंगानं आमचा तपास चालू आहे. सर्व त्यांच्या नातेवाईक असतील किंवा फ्रेंड्स असतील त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही पार्टी पाठवून तो तपास करत आहे. मुलीचा शोध घेत आहे. लव्ह जिहाद प्रकरणातलं नेमकं सत्य पोलिसांनी उघड करण्याची गरज आहे. कारण यातलं सत्य जर समोर आलं नाही तर समाजात निर्माण होणारा तणाव संघर्षाचं निमित्त ठरू शकतो. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या वाड्यावर जाऊन नानांच्या बापाचं दर्शन घेतलं आणि नानांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या नव्या फार्म हाऊसवरील बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी मुंबईऐवजी पुण्यातल्या वाड्यावर नाना पाटेकर यांनी यावर्षी बाप्पा विराजमान केलाय. नाना पाटेकर यांचा नेहमीच जुन्या आणि खेड्यातल्या ग्रामीण जीवनशैलीकडे कल असल्याचं त्यांच्या जीवनशैलीवरून दिसून येतं. असाच या नाना पाटेकर यांच्या वाड्यावर मुख्यमंत्र्यांनी आज भेट घेऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी पाहुणचारसुद्धा केला. दरम्यान नाना पाटेकर यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कोरोना काळापासून नाना पाटेकर हे डोंजेच्या फार्म हाऊसवर जास्त रमतात, म्हणून यावेळी त्यांनी त्यांचा गणपतीही याच फार्म हाऊसवर बसवलाय. नानांचा वाडा आवडला का? नानांचा वाडा आवडला ना? ज्या पद्धतीने साधं घर, त्यांची साधी राहणी, त्यांच्यामध्ये काय मला आर्टिफिशियलपणा काहीच वाटत नाही. त्यांच्याकडे दिखावटी काही नाही. जे आहे ते मुळात जे आहे तसं. कोरोनाच्या वेळी जे सुरू झालं ते अजून तसंच चालू आहे. म्हणजे मध्ये थोडं 1-2-4 वेळ शूटिंगला गेलो तेवढंच, पण त्याच्यानंतर नाहीच. आणि इथे बरं वाटतं. कशाला जायचं आपण शहरामध्ये? इतकं छान आहे, निसर्गरम्य आहे. असं वर पाहिलं की सिंहगड दिसतो आणि खाली आपण.
मंडळी, आपण सगळे बाप्पाच्या दरबारात जातो ते आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न दूर व्हावीत म्हणून. पण त्या दरबारात सुद्धा आपल्या खिशावरती, आपल्या मोबाईलवरती अनेक विघ्न आलेली आहेत आणि त्यामुळे तुम्ही जरा जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण मुंबईमधल्या गणेश मंडळांच्या मध्ये सगळेच भक्त आहेत असं नाहीये. झारखंडपासून चोरांची टोळी सुद्धा येऊन थांबलेली आहे. त्यामुळे बाप्पाचं दर्शन घ्या, पण खिसे आणि मोबाईल सगळं सांभाळून. लालबागच्या गर्दीत चोरांची वर्दी, भाविकांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला, परप्रांतीय चोरांच्या टोळीला अटक, गणरायाच्या दर्शनाला जाताना सावधान. लालबागमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. पण याच लालबागच्या गर्दीत आता परप्रांतीय चोरटे सुद्धा हात साफ करत असल्याचं समोर आलंय. परराज्यातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात. असेच भाविक बनून तब्बल 2000 किलोमीटरचा प्रवास करत थेट झारखंडमधून चोरांची टोळी मुंबईत दाखल झाली. तब्बल 30हून अधिक तासांचा प्रवास करत हे चोरटे खास चोरी करण्याच्या उद्देशानं मुंबईत आले. बाप्पाच्या दर्शनाच्या नावाखाली गर्दीत घुसायचं आणि भाविकांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारायचा हे एकमेव काम हे चोरटे करतायत. केवळ गणेशोत्सव काळात चोरी करण्याच्या उद्देशानं मुंबईत आलेल्या आणि हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. परराज्यातील गुन्हेगार सुद्धा मोठ्या संख्येने अशा गर्दीच्या ठिकाणी येतात. त्या दृष्टीने आम्ही हॉटेल लॉजेस चेकिंग नियमितपणे करत आहोत आणि जे स्थानिक जे गुन्हेगार आहेत तेही वेळोवेळी चेक केलेले आहेत. त्यातील काहींना गुन्हे करताना रंगेहात सुद्धा पकडण्यात आलेला आहे आणि अशाच कारवाईमध्ये परराज्यातील 2 आरोपी सुद्धा आम्ही पकडलेले आहेत आणि त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे आणि त्यांच्याकडून काही मुद्देमालही आम्ही हस्तगत केलेला आहे. काळा चौकी पोलीस ठाण्याअंतर्गत गणेशोत्सवाच्या 7 दिवसात चोरीच्या तब्बल 46 घटना घडल्या, ज्यात मोबाईल चोरीच्या 3 घटनांची नोंद आहे. तर मोबाईल हरवण्याच्या एकूण 40 तक्रारी आहेत. पर्स चोरीच्या 2 घटना घडल्या, तर रोकड पैशांच्या चोरीची 1 घटना पोलिसात नोंदवण्यात आली आहे. ही टोळी गणेशोत्सवात चोरी करून परत त्यांच्या राज्यात जाणार होती, पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. केवळ परराज्यातलेच नाही तर स्थानिक चोरटे सुद्धा गर्दीत चोऱ्या करतात. त्यामुळे गर्दीत जाताना सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस करतायत. नागरिकांनी स्वतःची सुरक्षा आणि त्यांच्या पर्सनल बिलॉंगिंगची सुरक्षा निश्चितपणे या बाबतीत दक्ष राहणं फार आवश्यक आहे. मुंबई पोलीस सतर्क आहेत. आमचे क्रिमिनल्सवर आमचा वॉच आहे. तरी सुद्धा आपण जर जास्तीत जास्त सतर्क राहिलात तर निश्चितपणे कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही. तुमच्या जीविताला आणि तुमच्या मालमत्तेला होणारा जो धोका आहे तो निश्चितपणे टाळता येणं शक्य आहे. त्यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं. मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांना 3-4 तास रांगेत उभं राहावं लागतं. याचाच फायदा काही चोरटे घेत असल्याचं पाहायला मिळतंय. काळा चौकी पोलिसांनी 2 19 वर्षाच्या तरुणांना या संपूर्ण प्रकरणामध्ये अटक केलेली आहे. शेकडो मोबाईल गेल्या काही दिवसांमध्ये अगदी गणपतीच्या आगमनापासून भाविकांच्या रांगांमध्ये चोरीला जात होते आणि त्यातनं झारखंड कनेक्शन सुद्धा समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर जेवढ्या दूरपरून लोक इथं दर्शनासाठी येत आहेत तेवढ्याच दुरून चोर सुद्धा येत आहेत. त्यामुळे सतर्क नक्की राहा. ओढ्यात पुढच्या बातमीकडे. बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबादमध्ये आज भल्या पहाटेपासून आयकर विभागानं धाडी टाकायला सुरुवात केली आहे. या धाडी पडल्या त्या औरंगाबादमधल्या व्यापाऱ्यांवरती. औरंगाबादमधल्या काही धान्य व्यापाऱ्यांवरती ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळतेय. देशभरात या संबंधात छापेमारी सुरू आहे. इथल्या एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर आणि घरावर 4 ठिकाणी एकाच वेळी सगळे छापे टाकण्यात आले. हा व्यापारी शिवसेनेशी संबंधित असल्याची माहिती मिळते. सकाळी 4 पासून अतिशय गुप्तपणे ही सगळी कारवाई सुरू आहे. यानंतर एक भन्नाट बातमी आहे. मंडळी, एखादा रंग गेला तर पैसे परत असं तुम्ही ऐकलं असेल, पण रंग बसलाच नाही
म्हणून एका महिलेने जो काही राडा घातलाय सोलापुरात तो सगळ्यांना चक्रावून टाकणार आहे. आधी केसांचा रंग गेला, केस पांढरे झाले, मग ते काळे करण्यासाठी त्या महिलेनं डाय केला, तो डायही लागला नाही, पुन्हा केस पांढरे. मग काय, या महिलेचा संताप अनावर झाला आणि मग तिने या सलूनवाल्याचे गाल रंगवायला सुरुवात केली. ऐकावं ते नवेल आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.